हे जो मुद्दा चालू आहे सध्या मराठीचा भाषेचा वगैरे, त्यावर तुमचं काय मत आहे? आता मी माझ्याच उदाहरण सांगतो. माझ्या सनी लॉ इंडियन आर्मी ते इथे पुण्याला होते, तेव्हा माझी मुलीबरोबर ज्याला लग्न झालं, ठीक आहे. मग ते पुण्याहून गेले, कुठे ट्रान्सफर झाली त्यांची, मला ते बॉर्डरला गेले. मग बॉर्डरवरनं ते मला ते देवळायला आले, त्यानंतर ते इंदोरला गेले, त्यानंतर ते जलंधरला गेले, त्यानंतर सिकंदराबाद, उटी, नाही त्याशिवाय देवलानंतर उटीला सुरू होते 12 महिने. तर हे सगळं आता त्यांच्या प्रवास. आता समजा पुन्हा उद्या पुण्यात आले, त्याला देवळालीमध्ये मिळाली जॉब, त्यांनी कुठली भाषा बोलावी तुम्ही? बरोबर बरोबर, ते तर पूर्ण फिरून आले ना, त्यांच्यासाठी हिंदी. त्यांनी किती भाषा शिकावी आणि किती बोलावी? हाऊ कॅन यू लर्न हे सिंगल लँग्वेज? असं नाही पण मराठी उद्या मग ते धांगध्राला गुजरातलाही होतं, राजस्थानला होतं. आता त्यांनी किती भाषा शिकावी? तेवढा एक तर धांगध्रा विसरून गेलो गुजरातमध्ये, तिथेही होते 3 वर्ष. अच्छा अच्छा. आता तिथले लोक म्हणणं गुजराती बोल, ते म्हणा पंजाबी बोल. साऊथमध्ये गेला ते सिकंदराबादला, तर तिथे ते कर्नाटकमध्ये आहे. अच्छा अच्छा. उटी मद्रासमध्ये पडतो. वा वा. म्हणजे ते तुमचं मत बरोबर आहे की जो माणूस जर एवढा फिरतो तर त्यांना एक कोणती भाषा आहे? बरेच लोक असे आहेत. माझ्या सनी लॉ म्हणजे मला माहित आहे, अख्खी आर्मीमध्ये लोकांना असं फिरती जास्त. बरं बरं.